वैशाली झोंबाळे. आजची बोधकथा इयत्ता चौथी. सर्वांना एक कोकरू हिरवी पान खात खात आपल्या आईला म्हणाला, आई मी आज आजीकडे जाणार. आई म्हणाली, आजी जंगलाच्या पलीकडे राहते, तिकडे जाताना वाटेतले भयंकर प्राणी तुला खाऊन टाकतील. तो म्हणाला, मीही खूप हुशार आहो. तो जाता जाता त्याला भेटला एक कोल्हा. कोल्हा म्हणाला, आता मी तुला खाणार. तो म्हणाला, मी आजीकडे चाललो, तिकडून दूध मलाई खाऊन चांगलं जाडं जुट्टू होऊन येईल, मग तू मला खा. मग तो जाता जाता त्याला भेटला मोठं अस्वल. अस्वल म्हणाला, आता मी तुला खाणार. तो म्हणाला, मी आजीकडे चाललो, तिकडे दूध मलाई खाऊन चांगला जाडा जुट्टू होऊन येईल, मग तू मला खा. मग जाता जाता त्याला भेटला एक सिंह. सिंह म्हणाला, मी तुला खातो. त्यालाही न घाबरता तो म्हणाला, मी आजीकडे चाललो, तिकडून दूध मलाई खाऊन चांगला जाडा जुट्टू होऊन येईल, मग तू मला खा. मग आजीकडे जाते, चांगलं दूध मलाई खाऊन जाडा जुट्टू होऊन येते आणि आजीला म्हणते, मला एक ढोलकी दे ना. आजी आणून देते. कोकरू त्याच्यातली लपते आणि का आजी ढकलते. मग ते ढोलकी घसरत घसरत सिंहापाशी जाते. सिंह म्हणाला, तुला कोकरू दिसला का? तो म्हणाला, नाही. मग तिथून घसरत घसरत जाते अस्वलपाशी. अस्वलपाशी गेल्यावर तो म्हणते, तुला कोकरू दिसला का? तो म्हणाला, नाही. मग तिथून घसरत घसरत जाते कोल्हापाशी. कोल्हा म्हणाला, तुला कोकरू दिसला का? तो म्हणाला, नाही. मग तो कोल्हाही खूप हुशार असतो. मग तो पुढे जाऊन एक खुटी रोवतो आणि मग नाही का ते ढोलकी त्याच्यावर फुटत आणि मग कोकरू दिसत. मग कोकरू दिसल्यावर तिघही जण त्याला खाणार होते. तो म्हणाला, तुम्ही तिघही एक मातीचा मोठा ढीग करा आणि मग तुम्ही मला खा. त्यांनी म्हणाले, हो. मग त्यांनी तिघही एक मोठा ढीग तयार करते आणि कोकरू त्याच्यावर उभा राहते. जसे त्यांनी तिघही खायला येते तसाच कोकरूने मातीचा गोठा भेटला. मग तिघाच्या तोंडात नाकात गेले. मग तो कोकरू जान बचावून आईकडे जातो.